नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपले पंतप्रधान काल पंजाबमध्ये प्रचारासाठी गेले होते. आता अर्थातच पंजाबमधले शेतकरी जेव्हा दिल्लीमध्ये येत होते तेव्हा त्यांना येऊ नाही दिलं, त्यांच्यासाठी रस्ते बंद केले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पंतप्रधानांच्या येण्याकडे कसं पाहिलेलं आहे, शेतकऱ्यांनी काय करायचं ठरवलं होतं हे तुम्हाला आज दाखवणार आहे. शिवाय पंतप्रधान काहीतरी म्हणाले त्याच्यावर नेटकऱ्यांनी काय इंटरेस्टिंग प्रतिक्रिया दिल्या त्याही मी तुम्हाला दाखवणार आहे. पंजाबमधल्या सभेमध्ये पंतप्रधान असं म्हणाले की मी जर 1971मध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी पंतप्रधान असतो ना, तर आत्मसमर्पण करणाऱ्या 90,000 पाकिस्तानी सैनिकांना मी सोडवलं असतं. तसंच पाकिस्तानकडून करतारपूर साहेब परत घेतलं असतं. तर भारत पाकिस्तान युद्धाचा उल्लेख यांनी केलेला आहे. पाकिस्तानचे 90,000 सैनिक आपल्याकडे होते आणि ते असं म्हणत आहेत की तेव्हाचं सरकार, इंदिरा गांधी या इतक्या हुशार नव्हत्या, त्यांनी ते सैनिक वापस करायला पाहिजे होते. आणि करतारपूर साहेब नावाचं जे ठिकाण, शिखांसाठीचं पवित्र ठिकाण, हे आज पाकिस्तानमध्ये आहे, ते मी इकडे घेतलं असतं असं ते म्हणत आहेत. पंतप्रधान तर असं म्हणाले, पण नेटवरच्या लोकांना खरंच असं वाटतं का? आणि लोकांना काय वाटतं की त्यांनी काय केलं असतं? बघा कमेंट्स. पहिली कमेंट आहे, पंतप्रधान नसतो तर चहाच्या टपरीवर काम करणारे बालकामगारांवर बंदी आणली असती आणि त्यांना शाळेत पाठवलं असतं. बालकामगारांवर आधीपासूनच बंदी आहे. पुढे, बाळ वेदांत ही घे पोरशे आणि हिंसक आहे थोडक्यात ही कमेंट. आणि मी ही गोष्ट प्रमोट नाही करत कधीही कोणाच्याही जीवाचं वाईट व्हावं असं मला कधीही वाटत नाही. एखाद्या माणसाला विरोध असणं वेगळं आणि त्याच्या जीवाचं भलं वाईट होणं असं मानणं, अशी इच्छा करणं हे वेगळं आहे. पुढची कमेंट, चीनला किती लाल आग दाखवले ते माहिती आहे. अगदी बरोबर आहे. 10 वर्षामध्ये जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले आहेत, चायनाने भारताची खूप मोठी जमीन बळकावलेली आहे आणि ह्यांनी काहीही केलेलं नाही आहे. पूर्वी जी जमीन अरुणाचल प्रदेशमध्ये होती त्या जमिनीवर सुद्धा ते गेलेले आहेत. बीजेपीचेच अरुणाचलचे मंत्री हे सांगतात की चायना इकडे येतो आहे. सोनम वांगचुक असं सांगत आहेत की चायना अलीकडे येत आहेत आणि याच्याकडे हे लोक दुर्लक्ष करत आहेत आणि सांगतायत की करतारपूर साहेब घेतलं असतं. आत्ता काय तुम्ही करताय ते दाखवा तर. पुढची कमेंट आहे, फेको फेको पुरी ताकद से फेको हमारा क्या जाता है. लोकांना कळतंय की तुम्ही उद्या काहीही म्हणणार की मी 1947ला पंतप्रधान असतो तर मी हे केलं असतं ते केलं असतं. तुम्ही काहीही म्हणू शकता ना. म्हणजे बरं, ये बाबा डॉक्टरला चांगल्या दाखवून निकाल लागायच्या आधी. नेक्स्ट कमेंट, आताची बोल ना तू काय केलं ते, महागाई आणि बेरोजगारीबद्दल बोल. खरोखर आहे, इतक्या सभा घेतल्या, 100च्या वर सभा घेतल्या या माणसाने, पण एकदा तरी महागाईचा म काढला का? 2013मध्ये हा म्हणत होता की आपले पंतप्रधान महागाईचा म नाही काढत. त्या पंतप्रधानाने तर 4-5 सभा घेतल्या होत्या. तुम्ही 111 सभा घेऊन महागाईचा म काढला नाही आहे, बेरोजगारीबद्दल बोललेले नाही आहेत. नेक्स्ट कमेंट, हे साहेब भूतकाळात जाणारे आहेत. खरंच आहे, प्रत्येक वेळेला त्यांचं हेच असतं की भूतकाळात हे झालं होतं, ते झालं होतं आणि भूतकाळात मी असतो तर असं झालं असतं. तेव्हा जर हे महाशय पंतप्रधान असते तर भारताचा पण पाकिस्तान झाला असता असं लोकांना वाटतं आहे. आणि खरं आत्ताचं जे ते करत आहेत, या देशाला धर्माच्या आधारावर उभं करणं, हे बघा, जेव्हा धर्म हावी होतो ना स्टेटवर तेव्हा कधीही भलं झालेलं नाही आहे. तुम्ही कुठलाही देश घ्या, श्रीलंकामध्ये पहा, नेपाळमध्ये पहा, पाकिस्तानमध्ये पहा, या देशामध्ये धर्माला खूप मोठं स्थान दिलं गेलं. लोक मॅड झाले धर्मासाठी. खरा विकास, रोजगार, शिक्षण, हेल्थकेअर या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे नेक्स्ट कमेंट, बरं झालं पानिपतच्या रणभूमीवर नव्हते. कमेंट बघा, मी जर पंतप्रधान असतो तर भारतात एज्युकेशन फ्री केले असते. एकदम बरोबर आहे. शिक्षण नावाची गोष्ट ही कायम मोफत असली पाहिजे, सरकारने ती केली पाहिजे. आज तुम्ही जगातले जे सगळ्यात प्रगत असलेले देश बघा, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज बघा, जे सगळ्यात आनंदी असणारे देश आहेत ना, त्या देशामध्ये पूर्ण शिक्षण हे फ्री असतं, मोफत असतं. विद्यार्थ्यांना किंवा घरच्या लोकांना हे टेन्शन नसतं की याच्या शिक्षणाला खर्च येईल. त्यामुळे तिथे सगळेजण खूप चांगलं एज्युकेशन घेऊ शकतात आणि चांगलं कॉम्पिटिशन हे करू शकतात. आज भारतामध्ये फक्त ज्यांच्याकडे पैसा आहे तेच लोक कॉम्पिटिशन करू शकतात. बाकी ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना असं वाटतं की आपल्या नशिबात काय आहे, मजदुरी करणं हेच आहे, शिक्षण तर घेऊ नाही शकत कारण इतकं महाग झालेलं आहे. तर अगदीच मला ही कमेंट खूप आवडली आहे. तो म्हणतोय की एज्युकेशन फ्री केलं असतं आणि हॉस्पिटल उभारली असती, जे तुम्हाला जमलं नाही. तुम्हीच वाचून घ्या. नेक्स्ट, 1971 जाऊ दे, 2024ची नीट चालव बाबा. नेक्स्ट, नशीब भारत स्वतंत्र झाला तेव्हा मी असतो तर स्वतः संविधान लिहिले असते असं म्हटलेलं नाही आहे. जे ह्या सभांमध्ये जे लोक दिसत आहेत त्यांचे मी फोटो तुम्हाला इथे दिसत असेल. याच्यामध्ये असं वाटतंय का की हे पंजाबमध्ये जाऊन घेतलेली सभा आहे?
इथले हे जे लोक आहेत ते बाहेरच्या राज्यातून, मला वाटतं हरियाणामधून किंवा इतर ठिकाणाहून आणलेले लोक दिसत आहेत. कारण जेव्हा तुम्ही पंजाबमध्ये जाताना तुम्हाला पगड्या खूप मोठ्या प्रमाणावर दिसतात. शेतकरी आंदोलनामध्ये तुम्हाला पगड्या प्रामुख्याने दिसल्या असतील. आणि यांच्या या दौऱ्यादरम्यान ते ज्या ठिकाणी जाणार आहेत तिथे त्यांना विरोध होईल म्हणून अनेक रस्तेही बंद केलेले होते. त्यांना विरोध करणार नाही अशाच लोकांना तिथे एंट्री होती, शेतकऱ्यांना एंट्री नव्हती. अनेक शेतकऱ्यांच्या संघटनांनी तिथे आंदोलन केलेलं आहे. ते येणार होते, त्या रूटवर शेतकरी एकत्र आले. ते म्हणाले की आम्हाला शांततेने फक्त त्यांना प्रश्न विचारायचे आहेत की तुम्ही MSP का नाही आणलं, आणि ते उत्तरं नसतील देत तर आम्ही त्यांना विरोध करणार. तर अशी खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी आले. हा व्हिडिओ एकदा तुम्ही पाहून घ्या. पंजाब में है तो किसान शांतिपूर्ण तरीके से जत्थों में इकट्ठे होकर उनसे सवाल पूछने जाएंगे कि मोदी जी आपने MSP गारंटी कानून क्यों नहीं बनाया, आपने स्वामीनाथन आयोग की रिपोर्ट को लागू क्यों नहीं किया, आपने किसान मजदूरों की कर्ज माफ़ी क्यों नहीं करी, जबकि दूसरी तरफ आपने बड़े बड़े कॉरपोरेट घरानों का अपने 10 साल के कार्यकाल में 14.5 लाख करोड़ रुपए का कर्ज NPA कर दिया. तो आखिर किसान और मजदूरों को ये सुविधाएं, ये अधिकार क्यों नहीं दिए गए, उनकी कर्ज माफ़ी क्यों नहीं हो गई. तो ये तमाम सवाल पूछने के लिए बड़े जत्थे बना किसान जाएंगे, जहां भी उनको रोका जाएगा वो शांतिपूर्ण तरीके से रोकेंगे. और तर म्हणजे यांना पंजाबमध्ये जायचा कुठलाही नैतिक अधिकार नाही आहे. ना दिल्लीमध्ये येण्यापासून थांबवलं, त्यांच्यासाठी खिळे रोवले, तारं रोवले, आणि असं केलेलं असताना पंजाबमध्ये जाऊन हे मतं मागत आहेत. यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही आहे. आणि खरं म्हणजे यांनी स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना MSP दिला पाहिजे, तोच शेतकऱ्यांसाठीचा न्याय असेल. आणि बाकीची पोपटपंची बंद करावी यांनी आता.